नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जनगणना 2011 म्हणजेच सेन्सस 2011 या टॉपिकवर एकूण 100 महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला MPSC पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त राहतील. आपणास सर्वांना माहिती की जनगणनावर MPSCच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हे 100 प्रश्न व्यवस्थित बघा. याचा तुम्हाला MPSCच्या सर्व परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल. चला तर आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न असा आहे की सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण डॅश डॅश इतके आहे. सो आपल्याला महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण सांगायचे आहे. याच्यावर MPSC मध्ये नेहमीच प्रश्न विचारला गेलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 45.23% एवढे नागरी लोक महाराष्ट्रात राहतात आणि ही जर संख्या बघितली तर ती आहे 5.08 कोटी. सो हे लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न, 1951 आणि 1961च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता अनुक्रमे किती होती आणि याचं योग्य उत्तर आहे 104 व 123. आता हा प्रश्न 1951 आणि 1961च्या जनगणनेवर आधारित आहे. तुम्ही विचारताल हा प्रश्न का महत्त्वाचा आहे, तर याच्यावर आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत. सो आपल्याला 1951 आणि 1961च्या जनगणनेची जी महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. सो हे लक्षात ठेवा. 1951 मध्ये ही घनता 104 होती आणि 1961 मध्ये 123 होती. तिसरा प्रश्न, 2001 आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता अनुक्रमे किती होती आणि याचं योग्य उत्तर आहे 315 व 365. म्हणजे 2001 मध्येही 315 होती तर 2011 मध्येही 365 होती. लोकसंख्येची जी घनता आहे याच्यावर नेहमीच MPSCनं प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा महत्त्वाचा आहे, लोकसंख्येची घनता. आता एकंदरीत आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेचे 4 इथं जे आकडे आहेत ते बघितलेले आहेत आणि हे चारही आकडे लक्षात ठेवणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 104 आहे. 1961च्या जनगणनेप्रमाणे 123, तर 2001च्या जनगणनेप्रमाणे 315 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार 365 आहे. ही जी फिगर आहे 365 ही तर नेहमी MPSC विचारतेच, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. चौथा प्रश्न, 2001 आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनतामध्ये फरक किती आहे हे विचारले. आता इथं हा प्रश्न महत्त्वाचा काय आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने याआधी विचारलेले आहेत. सो इथं आपल्याला 2 जनगणनेमधील लोकसंख्येच्या घनतेचा फरक विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 50. आपण बघितलं की 2001 मध्ये जी लोकसंख्येची घनता आहे ती 315 होती आणि 2011 मध्येही 365 होती. सो आपण बघितलं तर 365 मधून जर 315 आपण वजा केलं तर ते 50 येतं. अशा प्रकारचे प्रश्न आयोग नेहमीच विचारतं, त्याच्यामुळे हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रश्नाचे प्रकार कसे विचारले जातात परीक्षेत, त्याच्यामुळे हा प्रश्न इथं दिलेला आहे. पाचवा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे. आता इथं आपण भारताच्या लोकसंख्येची घनता विचारलेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 382. सो 2011 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता किती होते, 382. याच्यावरही डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. सो एकंदरीत आपण बघितलं तर आता 4 महत्त्वाच्या गोष्टी तर लक्षात ठेवायच्यात. म्हणजे पहिली म्हणजे महाराष्ट्राची जी घनता आहे 2011 मध्ये ती 365 आहे. तर भारताची 2011 मध्ये जी घनता आहे, लोकसंख्येची घनता ती 382 आहे. हे 2 आकडे लक्षात ठेवणं तर महत्त्वाचं आहेच आहे. याच्यासोबत तुम्हाला 2001चे सुद्धा आकडे लक्षात ठेवायचे. 2001 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता 324 होती, तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 2001 मध्ये 315 होती. त्याच्यामुळे तुम्ही हे 4ही आकडे इथं लक्षात ठेवा. 6वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती आणि याचं योग्य उत्तर आहे 11.24 कोटी. इथं आपण राऊंड ऑफ फिगर दिलेलं आहे. एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 11,23,74,333. सो तुम्हाला डायरेक्ट पूर्ण फिगर विचारली जाणार नाही, त्याचं राऊंड ऑफच विचारलं जाईल आणि ते आहे 11.24 कोटी. एवढी ही महाराष्ट्राची लोकसंख्या होती 2011 मध्ये.
7वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? आता इथं आपण भारताची लोकसंख्या विचारली आहे, आधी आपण महाराष्ट्राची बघितली आणि याचं योग्य उत्तर आहे 121.09 कोटी ही भारताची लोकसंख्या आहे 2011मध्ये. जर एक्झॅक्ट फिगर बघितली तर 121,08,54,977. आता इथं आपण चारही फिगर बघूया. सर्वात आधी आपण बघितलं की महाराष्ट्राची 2011मध्ये लोकसंख्या किती होती? 11.24 कोटी आणि भारताची 2011मध्ये किती होती? 121.09 कोटी. ह्या दोन फिगर तर महत्त्वाच्या आहेच आहेत. जर तुम्हाला लक्षात इथं ठेवता आलं तर तुम्ही 2001च्या सुद्धा फिगर लक्षात ठेवा. 2001मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 9.68 कोटी होती, तर भारताची लोकसंख्या 102.86 कोटी होती. सो एकंदरीत हे फिगर्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. 8वा प्रश्न, महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या जिल्ह्याची साक्षरता टक्केवारी सर्वात कमी आहे? इथं आपण साक्षरता टक्केवारी कमी विचारलेली आहे, ती कोणत्या जिल्ह्याची आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्याची साक्षरता टक्केवारी सर्वात कमी आहे. जर आपण साक्षरता टक्केवारीनुसार शेवटचे 3 जिल्हे बघितले महाराष्ट्रातील, तर ते कोणते आहेत? तर पहिला आहे नंदुरबार, याची साक्षरता टक्केवारी आहे 64.4%. जालना खालून 2 नंबर येतो जालनाचा आणि याची साक्षरता टक्केवारी आहे 71.5%. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे धुळ्याची जी साक्षरता टक्केवारी आहे ती आहे 72.8. आणि इथं आपण एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे की हे जे आकडे आहेत ते पालघर हा स्वतंत्र जिल्हा गृहीत धरलेला नाही इथे, कारण की 2011च्या जनगणनेवेळेस संयुक्त ठाणे होते. सो एकंदरीत आपण जेवढे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत याच्यात आपण संयुक्त ठाणे असंच गृहीत धरलेलं आहे. पालघर हा वेगळा जिल्हा इथं गृहीत धरलेला नाही आहे, कारण की पालघर हा 2014मध्ये जिल्हा इथं बनवण्यात आला होता. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे? तर नंदुरबारची. आणि ते किती आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती आहे 64.4%. 9वा प्रश्न, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राची साक्षरता टक्केवारी किती आहे? आता इथं आपण महाराष्ट्राची साक्षरता टक्केवारी विचारलेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 82.34% ही महाराष्ट्राची साक्षरता टक्केवारी आहे 2011ची. 10वा प्रश्न, 2011च्या जनगणनेप्रमाणे भारताची साक्षरता टक्केवारी किती आहे? इथं आपण आता भारताची साक्षरता टक्केवारी विचारलेली आहे, आधी आपण महाराष्ट्राची बघितली आणि याचं योग्य उत्तर आहे 72.98%. सो एकंदरीत आपण काही ठिकाणी ही सुद्धा फिगर बघू शकता 74.04, पण ही तात्पुरत्या आकड्यानुसार होती. जे फायनल आकडे आहेत, जे अंतिम इथं आकडे आहेत, त्याच्यानुसार भारताची जी साक्षरता टक्केवारी आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे ती आहे 72.98%. हे लक्षात ठेवा. आणि आपण महाराष्ट्राची बघितलीच, ती आहे 82.34. सो एकंदरीत हे दोन्ही फिगर तुम्ही इथं लक्षात ठेवा. 11वा प्रश्न, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपण महाराष्ट्रात असा कोणता जिल्हा आहे ज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. जर महाराष्ट्राचे सर्वात कमी लोकसंख्येवाले आपण जिल्हे बघितले शेवटचे 5, तर ते कोणते आहेत? पहिला आहे सिंधुदुर्ग. सगळ्यात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि ती किती आहे? 8.50 लाख. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे गडचिरोली, याची लोकसंख्या आहे 10.73 लाख. हिंगोलीची लोकसंख्या आहे 11.77 लाख. चौथा जिल्हा आहे वाशिम, याची लोकसंख्या आहे 11.97 लाख. आणि 5वा जिल्हा आहे भंडारा आणि याची लोकसंख्या आहे 12 लाख. इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो की 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेला महाराष्ट्रात एकच जिल्हा आहे आणि तो आहे सिंधुदुर्ग. तुम्ही इथं बघू शकता सिंधुदुर्गची लोकसंख्या ही 8.50 लाख आहे, ही 10 लाखापेक्षा कमी आहे. बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्तच आहे, त्याच्यामुळे असाही प्रश्न येऊ शकतो. 12वा प्रश्न, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपण कमी लोकसंख्या असलेले 5 जिल्हे बघितले, आता इथं सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ठाणे. इथं मी अजून एकदा नमूद करतो की इथं आपण संयुक्त ठाणे धरलेलं आहे, कारण की इथं पालघर वेगळा जिल्हा गृहीत धरलेला नाही. पालघर वेगळा जिल्हा कधी झाला होता? 2014मध्ये. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. जर महाराष्ट्रातील आपण सर्वात जास्त लोकसंख्या असलेले 10 जिल्हे बघितले तर ते कोणते आणि ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण की आयोग कधी कधी काय विचारतं की चढता क्रम विचारतं. म्हणजे 5-6 जिल्हे आयोग देतं आणि
ते आपल्याला चढते किंवा उतरत्या क्रमामध्ये लावायला सांगतं. आता त्याच्यामुळे आपल्याला पहिले जे 10 जिल्हे आहेत लोकसंख्येनुसार ते लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांची एक्झॅक्ट लोकसंख्या जरी आपल्याला लक्षात ठेवता आली नाही तरी चालेल, पण क्रम लक्षात ठेवला पाहिजे. सर्वात पहिला जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे तो आहे ठाणे आणि याची लोकसंख्या आहे 1.10 कोटी. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे पुणे, याची लोकसंख्या आहे 94.29 लाख. तिसरा आहे मुंबई उपनगर, याची लोकसंख्या आहे 93.57 लाख. आता इथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तिसरा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे, मुंबई शहर नाही. चौथा आहे नाशिक, नाशिकची लोकसंख्या आहे 61.07 लाख. नागपूर 46.54 लाख. त्यानंतर 6वा जिल्हा आहे अहमदनगर 45.43 लाख. त्यानंतर 7वा जिल्हा आहे सोलापूर 43.18 लाख. 8वा जिल्हा आहे जळगाव, याची लोकसंख्या आहे 42.30 लाख. आणि कोल्हापूर जिल्हा हा 9वा जिल्हा आहे आणि याची लोकसंख्या आहे 38.76 लाख. आणि 10वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच अगोदरचे औरंगाबाद आणि याची लोकसंख्या आहे 37.0 लाख. बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिले 5 जिल्हे इथं क्रमाने लक्षात राहतात, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर. पण आयोग हे जे 5 जिल्हे आहेत त्याच्यावरही फोकस करतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अहमदनगरची लोकसंख्या जास्त आहे सोलापूरपेक्षा. त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर. सो या 5 जिल्ह्याची तुम्ही जी ऑर्डर आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं ही जी ऑर्डर आहे ती उतरत्या क्रमानुसार आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त जी लोकसंख्या आहे तो आधी दिलेला आहे आणि सर्वात कमीवाला खाली दिलेला आहे, त्याच्यामुळे हा उतरता क्रम आहे. 13वा प्रश्न, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि याचं योग्य उत्तर ठाणे आहे, कारण की 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या फक्त एकाच जिल्ह्याची आहे, ती आहे ठाणे. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात 50 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे दुसरं, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक या 4 जिल्ह्यांची जी लोकसंख्या आहे ती 50 लाखापेक्षा जास्त आहे. आपण जो चार्ट आहे त्याच्यात बघितलंच आहे की 1 कोटीपेक्षा जी लोकसंख्या आहे ती एका जिल्ह्याची जास्त आहे, ती आहे ठाणे. आणि जर आपण 50 लाखापेक्षा जास्त बघितलं तर ती फक्त 4 जिल्ह्यांची आहे, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक. बाकीचे जे जिल्हे आहेत यांची लोकसंख्या 50 लाखापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. 15वा प्रश्न, भारतीय जनगणना 2011 नुसार साक्षर व्यक्ती म्हणजे? आणि याचं योग्य उत्तर आहे 4. भारतात जी जनगणना आहे 2011 नुसार साक्षर व्यक्ती म्हणजे 7 वर्षापेक्षा अधिक वयाची अशी कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही भाषेत लिहू शकते, वाचू शकते आणि त्याचबरोबर समजूही शकते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, हे 3 शब्द महत्त्वाचे आहेत, लिहू शकते, वाचू शकते आणि समजूही शकते. तसेच 7 वर्षापेक्षा अधिक वयाचे, हे 4 इथं कीवर्ड्स आहेत. हे 4ही कीवर्ड्स तुम्हाला इथं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 16वा प्रश्न, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपण इथं लोकसंख्येची घनता या टॉपिकमध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्याची आहे हे इथे विचारलेलं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्येची जी घनता आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे ती सर्वात कमी आहे. आता आयोग फक्त एवढाच प्रश्न विचारत नाही, कधी कधी त्याची घनता किती हे सुद्धा विचारतं. त्याच्यामुळे गडचिरोलीची जी लोकसंख्येची घनता आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे ती 74 आहे. त्याच्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे ज्याची सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे तो आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गची लोकसंख्येची घनता 163 आहे. त्याच्यानंतर आहे चंद्रपूर, याची 193 आहे आणि रत्नागिरीची 197 आहे. हे लक्षात ठेवा, हे शेवटचे 4 जिल्हे आहेत ज्यांची लोकसंख्येची घनता कमी आहे. 17वा प्रश्न, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपण इथं जास्त विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर. सो हे लक्षात ठेवा तुम्ही. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले पहिले 5 जिल्हे कोणते? आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर हे पहिले 5 जिल्हे ज्यांची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने आधी विचारलेले आहेत, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जर आपण लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्रातील पहिले
10 जिल्हे बघितले तर ते कोणते ते इथं आपण बघूया. इथं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवणं म्हणजे ठाणे संयुक्त जिल्हा धरलेला आहे, पण इथं पालघर वेगळा जिल्हा गृहीत धरलेला नाही आहे. सो हे लक्षात ठेवा. पहिला जिल्हा आपण बघितलं तर मुंबई उपनगर. मुंबई उपनगरच्या जी घनता आहे ती आहे 20,980. त्यानंतर आहे मुंबई शहर, याच्या लोकसंख्येची घनता आहे 19,652. आणि आपण जर बघितलं तरी पहिले जे 2 जिल्हे आहेत यांची लोकसंख्येची घनता ही 5,000पेक्षा जास्त किंवा आपण म्हणू शकतो की 10,000पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा आला की 10,000पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते आहेत, तर हे 2 आहेत, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे ठाणे. ठाण्याची लोकसंख्येची घनता आहे 1,157. हे डायरेक्ट सुद्धा विचारलं जाऊ शकते, त्याच्यामुळे इथले आकडे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पुण्याची लोकसंख्येची घनता 603 आहे, कोल्हापूरची 504, नागपूरची 470, नाशिकची 393, रायगड 368, त्यानंतर औरंगाबाद 366 आणि 10वा आहे जळगाव. सो इथंही तुम्हाला चढत्या किंवा उतरत्या क्रमात ऑर्डर विचारली जाऊ शकते. आता पहिले 3 आपल्याला लक्षात राहतात, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पण खालचे लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे खालचे इथं लक्षात ठेवा. नागपूरची लोकसंख्येची घनता ही नाशिकपेक्षा जास्त आहे. सो हे लक्षात ठेवा. नागपूर आणि नाशिकमध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे इथं हे तुम्ही व्यवस्थित इथं लक्षात ठेवा. 19वा प्रश्न, 2011ची जनगणना ही स्वतंत्र भारतातील कितवी जनगणना आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 7वी. स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना ही 1951 मध्ये घेतली होती. आणि 1951 पासून आपण जर बघितलं तर 2011ची जनगणना ही स्वतंत्र भारतातील 7वी जनगणना आहे. 20वा प्रश्न, 2011ची जनगणना ही भारतातील एकूण कितवी जनगणना आहे? आता आपण एकूण कितवी हे विचारलेलं आहे, स्वतंत्र भारताच्या नंतरची नाही, एकूण कितवी विचारलंय. आणि याचं योग्य उत्तर आहे ही एकूण 15वी जनगणना आहे. म्हणजे 2011ची जी जनगणना आहे ती स्वतंत्र भारताची 7वी जनगणना आहे आणि एकूण जर बघितलं आपण तर ती 15वी आहे. त्याच्यामुळे दोन्ही फॅक्ट्स लक्षात ठेवा. जी पहिली जनगणना झाली भारतामध्ये ती 1872 मध्ये झाली आणि ही व्हाईसरॉय लॉर्ड मायो यांनी इथं कंडक्ट केली होती. त्याच्यामुळे हा सुद्धा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. 21वा प्रश्न, 2011च्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कोण होते? आणि याचं योग्य उत्तर आहे C.M. चंद्रमौली. आणि सध्याचे रजिस्ट्रार जनरल कोण आहेत भारताचे, तर ते आहेत मृत्युंजय कुमार नारायण. सो हे दोन्ही फॅक्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा. 2011च्या वेळेस कोण होते आणि सध्या कोण आहेत, आणि हे चेंज होत राहतं, त्याच्यामुळे तुम्ही हे अपडेट ठेवायला पाहिजे आणि हे महत्त्वाचा इथं कन्सेप्ट आहे. 22वा प्रश्न, 2001 ते 2011 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? आणि याचं योग्य उत्तर आहे 15.99%. याच्यावर आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, त्याच्यामुळे ही फिगर महत्त्वाची आहे. जी दशक वाढ आहे 2001 ते 2011 ही महाराष्ट्रासाठी किती आहे, तर 15.99%. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आधी, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. 23वा प्रश्न, 2001 ते 2011च्या दशकामध्ये भारताच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? आता इथं आपण भारताच्या लोकसंख्येत विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 17.7%. आणि महाराष्ट्राचं आपण आधीच बघितलं की 15.99%. त्याच्यामुळे हे दोन्ही फिगर इथं महत्त्वाचे आहेत. 2001 ते 2011 या दशकामध्ये लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली हे विचारले. सर्वात आधी महाराष्ट्राचं तुम्ही लक्षात ठेवा, ते आहे 15.99%. आणि दुसरं म्हणजे भारतमध्येही 17.7% आहे, हे लक्षात ठेवा. इथंच आपण बघितलं तर भारतामध्ये जी वाढ झाली ती महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. 24वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो किती आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 943. हे लक्षात ठेवा. पण इथं भारताचं विचारलं आहे. भारताचं जे सेक्स रेशो आहे 2011 मध्ये तो 943 आहे आणि 2001 मध्ये तो 933 होता. 25वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो किती आहे? आता ते पण महाराष्ट्राचं विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 929. आता या 4 फिगर इथं तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे
भारताची 2011 मध्ये किती होती सेक्स रेशो होतं ते आहे 943 आणि महाराष्ट्राचं किती होतं 929 आणि 2001च्या फिगरसुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे. 2001 मध्ये भारताची जे लिंग गुणोत्तर आहे ते 933 होतं आणि महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 922 होतं. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार रत्नागिरीचे लिंग गुणोत्तर किती आहे आणि याच्यावर आयोगाने डायरेक्ट क्वेश्चन आधी विचारलेले आहेत. हे महत्त्वाचा इथं प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 1122. आता इथं रत्नागिरीचं आपण काय विचारलंय तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याचं जे लिंग गुणोत्तर आहे सेक्स रेशो तो सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आपण जर टॉप 3 जिल्हे बघितले की ज्यांची लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे तर ते कोणते आहेत तर पहिला आहे रत्नागिरी. रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं 1122. त्यानंतर सिंधुदुर्ग 2 नंबरचा जिल्हा आहे आणि त्याचं लिंग गुणोत्तर आहे 1036 आणि गोंदियाचं लिंग गुणोत्तर आहे 999. गोंदियाचं इथं लक्षात ठेवणं सोपं आहे 999 आणि हे डायरेक्ट फिगर विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे तिन्ही जे जिल्हे आहेत टॉप 3 हे लक्षात ठेवणं इथं महत्त्वाचं आहे. 27वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो सर्वात कमी आहे. आता आपण सर्वात जास्त बघितलंय, सर्वात कमी कोणतं हे सांगायचंय आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर. मुंबई उपनगर आणि मुंबई शहरमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे मुंबई शहराचं आहे आणि ती आहे 832. त्यानंतर मुंबई उपनगरचं 860 आहे. हा दुसऱ्यात सर्वात कमी इथं सेक्स रेशो आहे. तसं आपल्याला आपण बघितलं की सर्वात जास्त रत्नागिरीचं आहे तर सर्वात कमी मुंबई शहराचं आहे. त्याच्यामुळे सर्व फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. 28वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे आणि याचं योग्य उत्तर आहे केरळ या राज्याचं लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो सर्वात जास्त आहे आणि ते किती आहे 1084. ही सुद्धा फिगर डायरेक्ट विचारली जाऊ शकते. आणि 2 नंबरचं राज्य किंवा युनियन टेरिटरी कोणते आहे तर पॉंडिचेरी आणि याचं जे सेक्स रेशो ते आहे 1037. त्याच्यामुळे हे दोन्ही फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. सर्वात जास्त कशाचं आहे केरळ 1084. 29वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे आणि याचं योग्य उत्तर आहे दमन आणि दीव. ही जी युनियन टेरिटरी होती 2011 मध्ये याचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं ते होतं 618. नुसतं राज्याचा विचार केला आपण जर युनियन टेरिटरी बाजूला ठेवली आणि नुसतं राज्याचा विचार केला किंवा असा प्रश्न विचारला की कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे सो आपल्याला राज्यात जर बघितलं आपण तर ते हरियाणाचं सर्वात कमी आहे आणि ते किती होतं 879. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा इथं. 30वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची स्त्री साक्षरता दर 2011च्या जनगणनेप्रमाणे जास्त आहे. सो खाली जे 4 जिल्हे दिलेत त्याच्यामध्ये स्त्री साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा जास्त हे विचारलंय आणि हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 2 गोंदिया. 31वा प्रश्न रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण आणि याचं कारण आहे जे ऑप्शन 3 आहे तो त्याचं कारण आहे आणि हे कारण आहे की या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केलेले आहे. आपण बघू शकतो की मुंबईमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे पुरुष मंडळी यांचं स्थलांतर होतं त्याच्यामुळे तिथं लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो हे रत्नागिरीचंच आहे 1122 आणि त्यानंतर सिंधुदुर्गचं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्नही महत्त्वाचा आहे आणि इथं कारण विचारलेलं आहे कारण की या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे. 32वा प्रश्न 2011च्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती आहे. इथं अर्बनायझेशन मुंबई उपनगरचं किती आहे हे विचारलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 100%. फक्त ते 2 जिल्हे आहेत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर की ज्यांचं जे नागरीकरणाची पातळी आहे ती 100% आहे. त्याच्यामुळे हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. 33वा प्रश्न जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरमध्ये किती फरक आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्याच्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं आपण बघू शकतो की याचं योग्य उत्तर आहे 7. आपण आधीच बघितलं की 2011 मध्ये महाराष्ट्राचं इथं लिंग गुणोत्तर किती होतं 929 आणि 2001 मध्ये किती होतं 922. जर याचा जर आपण डिफरन्स बघितला तर तो 7 येतो. त्याच्यामुळे योग्य उत्तर 7 आहे. 34वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती म्हणजे SC
ची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. आता असे प्रश्न बरेच विद्यार्थी लक्षात ठेवत नाहीत, पण हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यावर आयोग आता फोकस करत आहे आणि असे प्रश्न येत आहेत, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये जी अनुसूचित जाती म्हणजे SC ची लोकसंख्या जी आहे ती महाराष्ट्र जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. जर आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर जी SC ची लोकसंख्या महाराष्ट्रात किती आहे तर 1.33 कोटी आणि त्यापैकी पुण्यात किती आहे तर 11.80 लाख, ही सर्वात जास्त आहे. आता ही लोकसंख्या बघितली आपण, जर टक्केवारीनुसार बघितलं तर ती अकोल्यात SC ची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे अकोला जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे त्याच्या 20.8% लोक SC आहेत. त्याच्यामुळे टक्केवारीनुसार जर विचारलं तर अकोला सर्वात जास्त आणि एकूण लोकसंख्येनुसार विचारलं तर पुणे जास्त. त्याच्यामुळे दोन्ही फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. 35वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती म्हणजे ST ची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. आणि याचं योग्य उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात ही सर्वाधिक आढळते ST ची लोकसंख्या. महाराष्ट्रात 1.05 कोटी एवढे अनुसूचित जमाती म्हणजे ST ची लोकसंख्या आहे. त्यापैकी नाशिकमध्ये 15.64 लाख आहे आणि सर्वात जास्त आहे. जर आपण टक्केवारीनुसार सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे हे जर बघितलं तर ते नंदुरबारमध्ये आहे. नंदुरबारची जी लोकसंख्या आहे त्याच्या 69.3% लोक हे ST आहे. त्याच्यामुळे हे इथं लक्षात ठेवा. जर एकूण लोकसंख्येपैकी विचारलं तर नाशिकमध्ये जास्त आहे आणि टक्केवारीनुसार विचारलं तर नंदुरबारमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. 36वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST भारताच्या लोकसंख्येच्या अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश आहेत. म्हणजे भारतामध्ये SC आणि ST किती टक्के लोक राहतात हे इथं विचारलेलं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे 1. म्हणजे भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार SC ची 16.6% लोकसंख्या होती आणि ST ची 8.6% लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. जर आपण 2011च्या जनगणनेनुसार फॅक्ट्स बघितले SC आणि ST चे तर आपल्याला हे 4 फिगर लक्षात ठेवायचे आहेत की इंडियामध्ये किती होती आणि महाराष्ट्रात किती होती. जर भारतामध्ये आपण बघितलं तर भारतात SC ची लोकसंख्या ही 16.6% होती आणि ST ची लोकसंख्या ही 8.6% होती. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार SC ची लोकसंख्या ही 11.8% होती आणि ST ची लोकसंख्या ही 9.4% होती. त्याच्यामुळे तुम्ही हे 4ही फॅक्ट्स इथं लक्षात ठेवा. तसे जे आपण असे टेबल करून दिले त्याचे तुम्ही स्क्रीनशॉटही ठेवू शकता. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला हे उपयुक्त ठरेल. 37वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार नागरिक लोकसंख्या सर्वात कमी असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता. आता कोणत्या जिल्ह्यात अर्बनायझेशन कमी झालेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त कमी नागरी लोकसंख्या राहते आणि याचं जी टक्के आहे ते आहे 11%. इथं आपण जे शेवटचे 3 जिल्हे आहेत नागरी लोकसंख्येनुसार ते इथं दिलेले आहेत. गडचिरोलीमध्ये 11% राहतात, सिंधुदुर्गमध्ये 12.6% आणि हिंगोलीमध्ये 15.2%. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो 929 आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचा विचार केला असता महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो. आणि याचं योग्य उत्तर आहे 22वा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. इथं आपण दोन्ही धरले, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा सेक्स रेशो म्हणजे लिंग गुणोत्तरानुसार 22वा क्रमांक लागतो. 39वा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण डॅश डॅश इतके आहे. इथं आपण ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 54.8%. जर एक्झॅक्ट बघितलं आपण तर ते 54.77% आहे. याच्या आधी आपण पहिलाच प्रश्न बघितला होता की महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या किती आहे 45.23 आणि ग्रामीण किती आहे 54.77. याला जर आपण राऊंड ऑफ फिगरमध्ये घेतलं तर 54.8. सो हे लक्षात ठेवा तुम्ही. इथं अर्बन किती आहे 45.23 आणि रुरल किती आहे तर 54.77%. सो हे दोन्ही फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. आणि हे महाराष्ट्राबद्दल आपण बोलत आहोत. भारताचे जे फिगर्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. 40वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर चाइल्ड सेक्स रेशो किती आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे 894. आता चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे काय तर
0 ते 6 वर्षातील जे लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर 6 वर्षापर्यंत असे जे बालक आहेत यांचे लिंग गुणोत्तर म्हणजे बाल लिंग गुणोत्तर, आणि ते महाराष्ट्राचं 2011च्या जनगणनेनुसार 894 आहे. 41वा प्रश्न, 2001च्या तुलनेत 2011मध्ये महाराष्ट्राचे बाल लिंग गुणोत्तर कितीने कमी झाले? आणि याचं योग्य उत्तर आहे 19. कारण की 2001मध्ये हे जे चाइल्ड सेक्स रेशो आहे तो महाराष्ट्राचा 913 होता 2001मध्ये, आणि तो 2011मध्ये किती झाला? 894. आणि याचा जर डिफरन्स तुम्ही बघितला तर 19 येतो. सो 2011मध्ये महाराष्ट्राचं जे बाललिंग गुणोत्तर आहे ते 19ने कमी झालेलं आहे. आता इथं आपण बघितलं की महाराष्ट्राचं जे सर्वसाधारण लिंग गुणोत्तर आहे 2001मध्ये ते 922 आहे, आणि 2011मध्ये हे सर्वसाधारण लिंग गुणोत्तर 929 आहे. सो ह्याचा अर्थ काय होतो की सर्वसाधारण लिंग गुणोत्तर हे 2011मध्ये वाढलेलं आहे 7ने. सो हे लक्षात ठेवा. आणि जो 2001मध्ये बाल लिंग गुणोत्तर बघितलं तर ते 913 आहे, आणि 2011मध्ये ते 894 आहे. सो इथं बाल लिंग गुणोत्तर कमी झालेलं आहे कितीने? 19ने. त्याच्यामुळे हे इथं महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. सर्वसाधारण लिंग गुणोत्तर वाढलेलं आहे 7ने, आणि बाल लिंग गुणोत्तर कमी झालेलं आहे 19ने. 42वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? सर्वात कमी आहे हे विचारलंय, आणि याचं योग्य उत्तर आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्याचे जे बाल लिंग गुणोत्तर आहे 2001च्या जनगणनेनुसार ते 807 आहे. त्याच्यानंतर अजून 2 नंबरचा सर्वात कमीवाला जिल्हा कोणता आहे तर जळगाव. जळगावचं हे बाल लिंग गुणोत्तर 842 आहे, आणि नगरचं 852 आहे. 43वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे बाललिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे हे विचारले. आता आपण इथे सर्वात कमीवाले 3 जिल्हे बघितले, इथे सर्वात जास्त विचारले, आणि याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. आता सर्वात जास्तवाले 4 जिल्हे ते तुम्ही बघू शकता. पहिलं म्हणजे गडचिरोली 961, गोंदिया 956, चंद्रपूर 953, आणि भंडारा 950. सो बहुतांश हे विदर्भातील जिल्हे आहेत ज्यांचं चाइल्ड सेक्स रेशो जास्त आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही इथं. आता इथं आपण टॉप 3 जिल्हे आणि शेवटचे 3 जिल्हे बघूया. सर्वात आधी, आणि हे लक्षात ठेवा हे सेन्सस 2011चे फिगर्स आहेत. जर आपण टॉप 3 जिल्हे बघितले कशातले? सर्वसाधारण लिंग गुणोत्तरमधले, तर ते आपण आधीच बघितलेले, तिथं आपण रिवाईज करूया. पहिला म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीचं जे सर्वसाधारण लिंग गुणोत्तर आहे ते आहे 1122. सिंधुदुर्ग 2 नंबरचा, याचं सर्वसाधारण लिंग गुणोत्तर हे 1036 आहे, आणि गोंदियाचं 991 आहे. सो सर्वसाधारण लिंग गुणोत्तरमधील हे टॉप 3 आहेत. आता सर्वसाधारण लिंग गुणोत्तरमधील शेवटचे 3 जिल्हे कोणते तर मुंबई शहर 832, मुंबई उपनगर 860, आणि संयुक्त ठाणे 886. हे लक्षात ठेवा. इथं आपण ठाणे हे संयुक्त धरलेलं आहे, पालघर वेगळा जिल्हा इथं गृहीत धरलेला नाही आहे. आता आपण बाललिंग गुणोत्तरचं बघितलं तर टॉप 3 आणि शेवटचे 3 कोणते तर टॉप 3मध्ये गडचिरोली 961, गोंदिया 956, चंद्रपूर 953, आणि शेवटचे 3 कोणते तर बीड 807, जळगाव 842, आणि नगर 852. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात डायरेक्ट की चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये लावा. हे 3 जिल्हे इथं महत्त्वाचे, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बीड, जळगाव, अहमदनगर यांचं जे बाललिंग गुणोत्तर आहे ते सर्वात कमी आहे, आणि हे याच क्रमामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता, परीक्षेस तुम्हाला कामाला येऊ शकतं. 44वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किती टक्के कुटुंब स्वयंपाकासाठी LPG गॅस वापर करत असे? आणि याचं योग्य उत्तर आहे 43.4. म्हणजे LPG गॅस वापरणारे किती इथं कुटुंब आहेत तर 43.4% आहेत, आणि हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किती टक्के कुटुंब स्वयंपाकासाठी जळाऊ लाकूडचा वापर करत आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 42.6%. सो इथं आपण बघू शकतो की LPG वापरणारे जे कुटुंबाची संख्या आहे ती लाकूडच्या वापरापेक्षा जास्त आहे. म्हणजे LPGचं जे वापर आहे तो किती कुटुंब करतात? 43.4. आणि जळाऊ लाकूडचा वापर किती टक्के इथं कुटुंब करतात तर 42.6%. त्याच्यामुळे ह्या दोन्ही फिगर तुम्ही लक्षात ठेवा, आणि हे आपण महाराष्ट्राचं बोलत आहोत, भारताचं नाही. 46वा प्रश्न, 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्येतील सर्वाधिक वाढ खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यात झाली? आणि याचं योग्य उत्तर आहे ठाणे आणि पुणे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ठाण्यामध्ये जी या दशकातील वाढ आहे ती 36% आहे, आणि पुण्यातील वाढ ही 30.4% आहे. त्याच्यामुळे हे 2 जिल्हे इथं महत्त्वाचे आहेत, ठाणे आणि पुणे. यांचं जे
लोकसंख्येतील वाढ आहे 2001 ते 2011 ही सर्वात जास्त आहे. 47वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्येतील वाढ जी आहे ती ऋणात्मक म्हणजे निगेटिव्ह होती? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं लोकसंख्येतील आहे आणि ही वाढ आपल्याला निगेटिव्ह विचारलेली आहे. तर इथं 3 जिल्हे जे आहेत त्यांची जी लोकसंख्येतील वाढ आहे ती निगेटिव्ह होती 2001 ते 2011 या दशकामध्ये. आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला, त्याच्यामुळे तिन्ही जिल्हे इथे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे मुंबई शहर. मुंबई शहरची जी वाढ होती ती -7.6% होती. रत्नागिरीची -4.8% आणि सिंधुदुर्गची -2.2%. सो या 3 जिल्ह्याची जी वाढ आहे ती निगेटिव्ह होती. आणि सर्वाधिक वाढ आपण बघितलं की ठाणे आणि पुणेची होती. त्याच्यामुळे हे दोन्ही फिगर इथं लक्षात ठेवा. 48वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी भारताच्या लोकसंख्येने 100 कोटीचा आकडा पार केला? आणि याचं योग्य उत्तर आहे 11 मे 2000 रोजी भारताने लोकसंख्येचा 100 कोटीचा आकडा पार केलेला होता. 11 मे 2000. 49वा प्रश्न, डॅश डॅश या तारखेला जगाने 500 कोटी म्हणजे 5 बिलियन किंवा 5 अब्ज लोकसंख्येचा आकडा पार केला? आणि याचं योग्य उत्तर आहे 2. 11 जुलै 1987 रोजी. त्याच्यामुळेच 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. आता हाही प्रश्न डायरेक्ट आयोगाने बऱ्याच वेळेस विचारला आहे की 11 जुलै हा जो आहे तो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळे ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे, 11 जुलै 1987. का महत्त्वाची? तर या दिवशी जगाने 500 कोटी लोकसंख्येचा आकडा पार केलेला होता. 50वा प्रश्न, डॅश डॅश या तारखेला जगाने 800 कोटी म्हणजे 8 बिलियन किंवा 8 अब्ज लोकसंख्येचा आकडा पार केला? आणि याचं योग्य उत्तर आहे 15 नोव्हेंबर 2022. हा करंट अफेअर्सचा इथं क्वेश्चन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाने आता 800 कोटी लोकसंख्येचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे. आणि तो कोणत्या दिवशी पार केला आहे? तर 15 नोव्हेंबर 2022. हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि करंट अफेअर म्हणजे रिसेंट प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही. तर 51वा प्रश्न, UNFPAच्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 4. 8 बिलियन लाईव्ज इन्फिनाईट पॉसिबिलिटीज ही 2023च्या रिपोर्टची थीम आहे. आपल्या सर्वांना हे माहीत असलं पाहिजे की स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट दरवर्षी कोण सादर करतं? तर UNFPA. आता UNFPAचा लॉंग फॉर्म काय? तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. सो इथं 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे हा रिपोर्ट कोण सादर करतं? तर UNFPA. दुसरा प्रश्न, याचा फुल फॉर्म काय? याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. आणि तिसरा प्रश्न म्हणजे 2023चा जो रिपोर्ट आहे त्याची थीम काय? आणि ही थीम आहे 8 बिलियन लाईव्ज इन्फिनाईट पॉसिबिलिटीज. तसेच आपण इथं 2020, 21 आणि 22च्या रिपोर्टची थीम इथं दिलेली आहे. तुम्ही आता 22 आणि 23चे जी थीम आहे ते दोन्ही लक्षात ठेवलेल्या पाहिजेत. 22ची थीम काय होती? तर सीइंग द अनसीन. सो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. 52वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्येतील वाढ ऋणात्मक म्हणजे निगेटिव्ह आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे नागालँड. आपण महाराष्ट्रातले बघितले, महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांची जी वाढ आहे ती निगेटिव्ह होती. आणि ते 3 जिल्हे कोणती होती? मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. यांची जी निगेटिव्ह वाढ किती होती ती आपण कंसात दिलेली आहे आणि हा प्रश्न आपण आधी बघितलेला आहे. पण भारतामध्ये जर आपण बघितलं तर ती एकाच राज्याची निगेटिव्ह होती आणि ती होती नागालँड. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्यावर बऱ्याच जे आयोग आहेत म्हणजे MPSC असेल, UPSC असेल किंवा अजून कोणत्या परीक्षा ज्या असतील कॉम्पिटिटिव्ह, त्याच्यामध्ये हा प्रश्न नेहमीच विचारला गेलेला आहे आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे नागालँड. नागालँडची जी वाढ आहे ती निगेटिव्ह होती, ती होती -0.58%. 53वा प्रश्न, जनगणना 2011 नुसार भारतातील किती टक्के लोक ग्रामीण भागात राहतात? आणि याचं योग्य उत्तर आहे 68.86% लोक जे आहेत ते ग्रामीण भागात राहतात भारतातील. सो इथं आपण 4 फिगर दिल्यात. आपण जर भारताचं बघितलं तर भारतामध्ये जे अर्बन पॉप्युलेशन आहे ते किती आहे? 31.14%. आणि रुरल पॉप्युलेशन किती आहे? तर 68.86%. त्याच्यामुळे हे भारतातील लक्ष ठेवा. आणि महाराष्ट्रातील फिगर आपण याच्या आधीच बघितले होते, आपण रिव्हिजनसाठी इथे दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जी अर्बन लोकसंख्या आहे ती आहे 45.23, ज्याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. आणि रुरल पॉप्युलेशन किती आहे? 54.77%, ज्याचं राऊंड ऑफ 54.8 आपण इथं घेऊ शकतो. त्याच्यामुळे हे 4 फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. 54वा प्रश्न, जनगणना 2011 नुसार भारतात किती टक्के महिला आहेत? जर आपण महिलाची लोकसंख्या विचारली आहे भारतातील,
आणि याचं योग्य उत्तर आहे 48.5% महिला आहेत. सो भारतात आपण जर विचार केला तर मेल किती आहेत 51.5% आणि फिमेल किती आहेत तर 48.5%. आता इथे आपण महाराष्ट्राचं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मेल किती आहेत 51.8%. हे भारतापेक्षा थोडं जास्त आहे फिगर. आणि महिलाचं बघितलं तर ती भारतापेक्षा कमी फिगर आहे, ती आहे 48.2%. पण जवळपास भारत आणि महाराष्ट्राचं आपण जर इथं कंपॅरिझन केलं तर ते जवळपास या फिगर सारख्याच आहेत. सो हे चारही इथं जे फिगर आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. 55वा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्राची 21.24 कोटी लोकसंख्या आहे. देशातील किती टक्के लोक महाराष्ट्रात राहतात? म्हणजे महाराष्ट्रात 11.24 कोटी लोकसंख्या आहे, तर ती भारताच्या किती टक्के आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 9.28%. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात 11.24 कोटी लोकसंख्या आहे, तर भारताची किती आहे 121.09 कोटी. आणि हे जर तुम्ही इथं प्रमाण काढलं तर ते किती येतं हे आपल्याला इथं सांगायचं आहे. आणि ते प्रमाण येतं 9.28%. हे इथं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यावर अजून तसा डायरेक्ट क्वेश्चन आलेला नाही, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. जर आपण लोकसंख्येच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? दुसरा. पहिला कोणाचा आहे? उत्तर प्रदेशचा. दुसरा कोणाचा? महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये भारताच्या किती टक्के लोकसंख्या राहते तर 9.28%. आपण बघितलंच आहे. आणि आपण क्षेत्रफळ बघितलं तर क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. आणि हे क्षेत्रफळ भारताच्या किती टक्के आहे तर 9.36%. त्याच्यामुळे हे फिगर इथून तुम्ही लक्षात ठेवा, लोकसंख्येचं प्रमाण आणि क्षेत्रफळाचं प्रमाण. 56वा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार डॅश डॅश आणि डॅश डॅश या जिल्ह्यांची 15% कमी लोकसंख्या शहरामध्ये राहत आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली आणि सिंधुदुर्ग. आपण बघितलं की शेवटचे जे 3 जिल्हे आहेत ज्याची नागरिक लोकसंख्या कमी आहे ते असे कोणते आहेत तर पहिला आहे गडचिरोली, फक्त 11% लोकसंख्या नागरी भागात राहते, म्हणजे अर्बनायझेशन मध्ये राहते, अर्बन एरियाजमध्ये. दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग 12.6%. आणि तिसरा आहे हिंगोली 15.2%. पण इथं काय विचारलंय 15%पेक्षा कमी. 15%पेक्षा कमी या वरच्या 2 जिल्ह्यामध्ये राहते, ती आहे गडचिरोली आणि सिंधुदुर्ग. त्याच्यामुळे तुम्ही तिन्ही जिल्हे लक्षात ठेवा इथं. 57वा प्रश्न, 2001 आणि 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 2 + 5.40. आता हे कसं येतं आपण बघूया. आपण जर 2001 मध्ये बघितलं की 2001 मध्ये महाराष्ट्राची जो साक्षरता किती होती तर 78.88%. आणि याला जर आपण राऊंड फिगरमध्ये घेतलं तर ते 78.90% येतं. आणि 2011 मध्ये महाराष्ट्राचे जे साक्षरतेचा टक्का आहे तो किती आहे 82.34. आणि याला जर आपण राऊंड फिगरमध्ये घेतलं तर ते 82.30 येतं. आणि या 82.30 मधून जर आपण हे 78.90 वजा केलं तर ते 5.4 इथं येतं. आणि हे प्रश्न आयोगाने विचारलेला, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, अशा प्रकारचे प्रश्न आयोग नेहमी विचारतं. सो आपल्याला इथं 3 प्रकारचे प्रश्न आयोगाने इथं आधी विचारलेले आहेत. जर आपण 2001 आणि 2011चं जनगणनेचे इथं 3 हे आकडे लक्षात ठेवले. सर्व पहिल्यांदा म्हणजे लिंग गुणोत्तर, ते 2001 मध्ये 922 होतं, 2011 मध्ये 929. सो इथं फरक जो आहे तो +7चा आहे. आता आपण जर बाललिंग गुणोत्तर बघितलं तर ते 2001 मध्ये 913 होतं, 2011 मध्ये 894. आणि याचा फरक बघितला आपण ते -19. आणि आपण साक्षरता बद्दल जर बोललो तर तो 2001 मध्ये 72.90% होती आणि 2011 मध्ये ती 82.30% आहे. आणि याचा जर आपण डिफरन्स बघितला तर ते आहे +5.40. त्याच्यामुळे अशा प्रकारचे तिन्ही प्रश्न इथं महत्त्वाचे होऊ शकतात. 58वा प्रश्न, असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी डॅश डॅश हे घटक कारणीभूत असतात. आणि याचं योग्य उत्तर आहे 2 अपसरण किंवा ढकल घटक म्हणजे पुश फॅक्टर्स. 59वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती आहे? आणि हा आहे 75.87%. जर आपण त्याला राऊंड ऑफ फिगर बऱ्याच वेळेस विचारतो तर ते येतं 75.90 किंवा 75.9 असंही फिगर इथं विचारली जाऊ शकते. सो हे लक्षात ठेवा, महिलांचं विचारलेलं आपण महिलांचा साक्षरता दर विचारलेला आहे महाराष्ट्रातील.
2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण महाराष्ट्र साक्षरता दर किती आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 77. सो ह्या दोन्ही जे क्वेश्चन आपण बघितले ते महत्त्वाचे आहेत. आता आपण महाराष्ट्राच्या साक्षरता दराबद्दलचे जे फॅक्ट्स आहेत तेच आपण बघितले, ते इथं आपण सगळे दिलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा इथं खूप महत्त्वाचा टेबल आहे. पहिलं म्हणजे महाराष्ट्र 2001 मध्ये जी साक्षरता होती ती किती होती? 76.88%. 2011 मध्ये महाराष्ट्र साक्षरता किती होती? तर 82.34%. हे झाल्या दोन महत्त्वाचे फिगर. त्यानंतर आपण 2011च्या जनगणनेमधील 4 महत्त्वाचे फिगर बघूया. पहिलं म्हणजे शहरी महाराष्ट्राची जी साक्षरता आहे ती किती होती 2011 मध्ये? 88.7% आणि ग्रामीण महाराष्ट्राची 77%. तसेच पुरुष आणि महिलाचं बघितलं तर पुरुष ची जी साक्षरता दर आहे 2011 मध्ये ती 88.4% होता आणि महिलांचा 75.9%. त्याच्यामुळे साही फिगर या लक्षात ठेवा तुम्ही. 61वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरता असलेला महाराष्ट्रातील पहिले 5 जिल्हे कोणते? आता सर्वात जास्त साक्षरता असलेले महाराष्ट्रातील 5 जिल्हे विचारलेले आपण पहिले, आणि याचं योग्य उत्तर आहे 3. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती. 62वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार मुंबई व मुंबई उपनगर नंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या 3 जिल्ह्यांबाबत आपणास काय म्हणायचे आहे? हा योगाला आलेला प्रश्न आहे. आणि आपण याचं बघितलं तर हे तिन्ही विदर्भातील आहेत. आपण बघितलं इथे जे टॉप 5 जिल्हे आहेत साक्षरतानुसार ते जे आहेत ते पहिले 2 म्हणजे कोणते? मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. आता मुंबई उपनगरची जी साक्षरता आहे ती किती आहे? 89.9%. मुंबई शहराची साक्षरता 89.2%. आणि त्यानंतरचे जे 3 जिल्हे आहेत ते तिन्ही विदर्भातील आहेत. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तिसरा जो जिल्हा आहे तो आहे नागपूर 88.4%. चौथा जिल्हा अकोला 88% आणि 5वा जिल्हा अमरावती 87.4%. पहिले 2 जिल्हे आपल्या लक्षात राहतात आणि हे जे 3 जिल्हे आहेत यांची ऑर्डर अशीच लक्षात ठेवा की सर्वात जास्त नागपूर, त्यानंतर अकोला, त्यानंतर अमरावती. 63वा प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 2. ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे, म्हणजे रुरल टू रुरल मायग्रेशन हे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे. हा प्रश्न आयोगाने 2 ते 3 वेळेस विचारलेला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा रुरल टू रुरल मायग्रेशन सर्वात जास्त आहे. 64वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटुंबाकडे गृह परिसरातच शौचालय सुविधा उपलब्ध आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 3. आणि हा जो टक्का आहे तो आहे 53.1% लोकांकडे गृह परिसरातच त्यांच्याकडे शौचालय सुविधा उपलब्ध आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्याच्यामुळे हे टक्के लक्षात ठेवा 53.1%. 65वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटुंबाकडे टीव्हीची सुविधा उपलब्ध आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 4. आणि हा टक्का किती आहे तर 56.8%. 66वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटुंबाकडे मोबाईलची सुविधा उपलब्ध आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 53.7%, ऑप्शन 2. 67वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटुंबाकडे मोटरसायकल व 4 चाकी वाहने आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे 30.8%. आता याच्यामध्ये मोटरसायकल 24.9 जणांकडे आहे, तर 4 चाकी 5.9 जणांकडे आहे, 5.9%. त्याच्यामुळे हे जे 4ही प्रश्न आहेत ते तुम्ही इथे लक्षात ठेवा. गृह परिसरातच शौचालय किती कुटुंबाकडे? 53.1%. त्यानंतर टीव्हीची सुविधा 56.8% कुटुंबाकडे. त्यानंतर मोबाईलची सुविधा 53.7% आणि मोटरसायकल प्लस 4 चाकी किती कुटुंबाकडे आहे तर 30.8%. त्याच्यामुळे हे 4ही फिगर तुम्ही इथं लक्षात ठेवा. आणि 68वा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटुंबाकडे कोणतीही मालमत्ता उपलब्ध नाही? आता इथं मालमत्ता म्हणजे टीव्ही, मोबाईल, हे जे आपण प्रश्न बघितले ही जी मालमत्ता आहे टीव्ही, मोबाईल, मोटरसायकल ही किती कुटुंबाकडे उपलब्ध नाही आहेत तर 19% कुटुंबाकडे कोणतीही मालमत्ता उपलब्ध नाही आहे. 69वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या 10 कोटीपेक्षा जास्त नाही हे विचारले? आणि याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या फक्त 3 राज्यांची आहे. पहिलं म्हणजे उत्तर प्रदेश 19.98 कोटी. त्यानंतर दुसरं राज्य आहे महाराष्ट्र 11.24 कोटी आणि तिसरं राज्य आहे बिहार 10.41 कोटी.
फक्त या 3 राज्याची लोकसंख्या 10 कोटीपेक्षा जास्त आहे आणि 10 कोटीपेक्षा कमी मग बाकीचे इथं सर्वच राज्य आहेत, पण या प्रश्नामध्ये दिल्यानुसार पश्चिम बंगालची लोकसंख्या 10 कोटीपेक्षा कमी आहे. 70वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. ही जी युनियन टेरिटरी आहे, केंद्रशासित प्रदेश, याची लोकसंख्याची जी घनता आहे ती सर्वात जास्त आहे आणि ती किती आहे? 11,320. त्याच्यानंतर आहे चंदीगड 9,258. त्यानंतर आहे पॉंडिचेरी 2,505. हे इथं तिन्ही आपण बघितलं तर युनियन टेरिटरी आहे, पण आपल्याला समजा विचारलं की फक्त राज्यांचा विचार केला असता सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्याची आहे, तर ती आहे बिहारची आणि ती किती आहे? 1,106. त्याच्यामुळे ही फिगरही लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकते की फक्त राज्यांचा विचार केला तर बिहारची जास्त आहे, ती आहे 1,106. 71वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? आता आपण सर्वात जास्त बघितलं, इथं सर्वात कमी विचारलं आहे आणि ती आहे अरुणाचल प्रदेशची. अरुणाचल प्रदेशची जी लोकसंख्येची घनता आहे ती फक्त 17 आहे आणि ती सर्वात कमी आहे. मग युनियन टेरिटरी घ्या किंवा राज्य घ्या किंवा दोन्ही धरा, त्याच्यामध्ये सर्वात कमी म्हणजे अरुणाचल प्रदेशची आहे. आणि जर आपण इथं फक्त युनियन टेरिटरी म्हणजे फक्त केंद्रशासित प्रदेश जर विचारलं तर ते येतं अंदमान निकोबार. अंदमान निकोबारची जी लोकसंख्येची घनता आहे ती 46 आहे. सो शेवटचे जे हे 4 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत, तर पहिलं म्हणजे अरुणाचल प्रदेश 17, त्यानंतर दुसरा आहे अंदमान आणि निकोबार 46, त्यानंतर मिझोरम 52 आणि सिक्कीम 86. सो हे इथं लक्षात ठेवा. इथं अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जे 4 राज्य आहेत यांची लोकसंख्या जी आहे ती सर्वात जास्त आहे, म्हणजे चारही टॉप 4 राज्य आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिलं म्हणजे उत्तर प्रदेश, दुसरं महाराष्ट्र, तिसरं बिहार आणि चौथं आहे पश्चिम बंगाल. त्याला अजून महत्त्वाचं म्हणजे इथं आपण सर्वात जास्त विचारलं होतं, सर्वात जास्त लोकसंख्येची घनता ही युनियन टेरिटरीमध्ये आहे, दिल्लीमध्ये 11,320. तर सर्वात कमी जी लोकसंख्येची घनता आहे ती राज्यात आहे, ती आहे अरुणाचल प्रदेश 17. त्याच्यामुळे हा एक ॲनालिसिस तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. 72वा प्रश्न योग्य विधाने ओळखा. अ विधान गुजरातची लोकसंख्येची घनता महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे आणि ब विधान राजस्थानच्या लोकसंख्येची घनता महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे फक्त ब जे विधान आहे ते बरोबर आहे, अ विधान चूक आहे. अविधान का चूक आहे? तर लोकसंख्या गुजरातची जी लोकसंख्येची घनता आहे ती महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे असं दिलं आहे, ती जास्त नाही कमीच आहे. आपण बघितलं की 2011मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही 365 होती, गुजरातची 308 होती, म्हणजे ती महाराष्ट्रापेक्षा कमीच आहे आणि राजस्थानची 200 आहे, ती महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. 73वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशची साक्षरता सर्वात जास्त आहे? इथं आपण सर्वात जास्त विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ या राज्याची जी साक्षरता आहे ती सर्वात जास्त आहे भारतामध्ये आणि ती 94% होती 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर जर आपण बघितले तर लक्षद्वीपची सर्वात जास्त आहे 2 नंबरची आणि ती आहे 91.85%. त्यानंतर मिझोरम 91.33% आणि गोव्याची आहे 88.7%. सो हे टॉपचे 4 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत. सर्वात जास्त केरळचे आहे 94%. याच्यावर नेहमीच सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच जणांना हे माहीत आहे. 74वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशची साक्षरता सर्वात कमी आहे? सर्वात कमी विचारलेलं आहे आणि ती आहे बिहारची. बिहारची जी साक्षरता आहे ती सर्वात कमी आहे, ती किती आहे? 61.8%. इथं आपण खालचे 4 राज्य दिलेले की ज्यांची साक्षरता सर्वात कमी आहे. पहिलं म्हणजे बिहार 61.8%, त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश 65.38%, राजस्थान 66.11% आणि झारखंड आहे 66.41%. सो हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त साक्षरता केरळची 94% केरळची आणि सर्वात कमी आहे बिहारची, ती आहे 61.8%. त्याच्यामुळे दोन्ही इथे तुम्ही लक्षात ठेवा. 75वा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि डॅश डॅश जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता जवळपास एक समान आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची जी घनता आहे 365, त्याच्या आसपास कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे छत्रपती
संभाजीनगर म्हणजे आधीचं औरंगाबाद. जर आपण महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता बघितली 2011च्या जनगणनेनुसार तर ती 365 आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादची जी लोकसंख्येची घनता आहे ती 366 आहे. सो एकंदरीत ह्या दोन्ही फिगर सारख्याच आहेत. 76वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतात 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे किंवा नागरी समूह किती होते? आणि याचं योग्य उत्तर आहे 2, 468. 77वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतात 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे किंवा नागरी समूह किती होते? आणि याचं योग्य उत्तर आहे 53. 78वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतात 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे कोणती आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे 2, बृहन्मुंबई, दिल्ली आणि कोलकाता. या तीनच शहरांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त आहे. सो एकंदरीत 2011च्या सालच्या जनगणनेनुसार 10 दशलक्षपेक्षा जास्त, आता 10 दशलक्षपेक्षा जास्त म्हणजेच काय तर 1 कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या नागरी संकुलाची संख्या ही 3 आहे, हे आपण इथं बघितलेलं आहे. जर आपण भारतातले महत्त्वाचे शहर आणि त्याची लोकसंख्या बघितली तर याच्यावरही नेहमीच प्रश्न विचारला जातो. हे तुम्हाला चढते किंवा उतरत्या क्रमात सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा याच्या तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळे हे 8 शहरे आपण बघूया. सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या शहराची आहे तर बृहन्मुंबईची. ती किती आहे? 1.83 कोटी. आता या बृहन्मुंबईमध्ये दोन्ही येतात म्हणजे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर येतात. त्याच्यामुळे त्याला बृहन्मुंबई म्हटलेलं आहे. बृहन्मुंबईची जी लोकसंख्या आहे ती 1.83 कोटी आहे. त्यानंतर दिल्लीची आहे 1.63 कोटी. त्यानंतर कोलकाता 1.31 कोटी आणि या तीनच शहरांची जी लोकसंख्या आहे ती 1 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यानंतर 4थ्या नंबरचं शहर आहे चेन्नई 86.97 लाख. 5वं आहे बंगळूर 84.99 लाख. त्यानंतर आहे हैदराबाद 77.49 लाख. 7वं आहे अहमदाबाद 63.52 लाख. आणि पुणे शहर, इथं पुणे शहर आहे बरं का, पुणे जिल्हा नाही आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. कोणी म्हणू शकतं की पुणे जिल्ह्याची लोकसंख्या तर जास्त आहे, पण इथं पुणे शहर आपण कन्सिडर केलेलं आहे, फक्त पुणे शहर. आणि याची पुणे शहराची जी आपण लोकसंख्या बघितली तर 50.50 लाख आहे. सो एकंदरीत भारतातील हे टॉप 8ची शहरं आणि त्यांची लोकसंख्या इथं आपण बघितलेली आहे. जर लोकसंख्येनुसार शहरांची संख्या आपण जे मागचे 3 प्रश्न बघितले तर त्याचं इथं आपण समरी दिलेलं आहे, याची सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे 468 आहेत. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 53 शहरे आहेत आणि 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3 शहरे आहेत. आणि ही तिन्ही शहरे आपण बघितलेली आहेत, बृहन्मुंबई, दिल्ली आणि कोलकाता. 79वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते? आणि याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात इथं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहार हे तिन्ही राज्य आपण इथं बघू शकतो की ज्याच्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. त्याच्यामुळे हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. इथं तुम्ही बिहारी जोडू शकता. उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. 80वा प्रश्न, 1921ची जनगणना सोडली तर बाकी सर्व जनगणना वर्षात महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढली. खालीलपैकी कोणते घटक 1921 साली लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यास कारणीभूत झाले? आणि याचं योग्य उत्तर आहे 1, प्लेग सारख्या रोगाचे फैलाव व अन्नधान्याची कमतरता. 81वा प्रश्न, जनगणना 2011 नुसार लोकसंख्येत पहिल्या 5 राज्यांमध्ये, म्हणजेच हे 5 राज्य कोणते तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक राहतात? आणि याचं योग्य उत्तर आहे 48.9%. सो एकंदरीत आपण बघितलं तर भारताचे जवळपास अर्धे लोक म्हणजे या 5 राज्यात राहतात. ही लोकसंख्येनुसार टॉप 5 राज्य आहेत. उत्तर प्रदेश 1 नंबरचं, त्यानंतर महाराष्ट्र 2 नंबर, 3 नंबर बिहार, 4 नंबर पश्चिम बंगाल आणि 5 नंबर आंध्र प्रदेश. जो 5ही राज्ये लक्षात ठेवणं तर महत्त्वाचं आहेच. आणि या 5 राज्यामध्ये एकूण भारतातील 48.9% लोकसंख्या राहते, जी की जवळपास अर्धी आहे. म्हणजे ज्याचा आपण राऊंड फिगर 50% करू शकतो. अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो की जवळपास किती लोक या 5 राज्यात राहतात, ते अर्धे लोक या 5 राज्यात राहतात. 82वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार देशातील ज्येष्ठ नागरिकांची म्हणजेच 60 वर्षे व त्यावरील लोक असे जे लोक आहेत ती लोकसंख्या किती कोटी आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 10.38 कोटी, ज्याचं प्रमाण बघितलं तर ते आहे 8.6%. 83वा प्रश्न, सन 1901 ते 2011च्या कालखंडात
भारताच्या लोकसंख्येच्या घनतेमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे. याला अपवाद डॅश डॅश सालचा आहे आणि याला जो अपवाद आहे तो आहे 1921चा. 1911 मध्ये जी लोकसंख्येची घनता होती ती 82 होती, तर 1921 मध्ये ही कमी झालेली आहे. असं कधी होत नाही, फक्त याच कालखंडात झालेली आहे. 1921 मध्ये ही 81 झालेली आहे, म्हणजे 1911 पेक्षा कमी झालेली आहे. 84वा प्रश्न, भारताच्या 2011 सालच्या जनगणनेनुसार नागरी क्षेत्राच्या व्याख्येत पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. अविधान असं आहे की नागरी याचा अर्थ ज्या वसाहतीची नगर परिषद, महानगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट आहे. ब विधान किमान लोकसंख्या ही 5000 आहे. क विधान वसाहतीची लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 आहे. आणि ड विधान वसाहतीमध्ये 75% कामगार बिगर शेती व्यवसायात आहेत. आणि याचं योग्य उत्तर आहे हे सर्व विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे हे जे फिगर आहेत, किमान लोकसंख्या 5000, लोकसंख्येची घनता ही 400 असायला पाहिजे, 400 किंवा जास्तपेक्षा जास्त, आणि वसाहतीमध्ये 75% कामगार जे आहेत ते बिगर शेती व्यवसायात असायला हवेत. हे 3 फिगर आणि हे वरचं वाक्य तुम्ही इथं लक्षात ठेवा. 85वा प्रश्न, वर्ग 1 शहरे म्हणजे डॅश डॅश आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या होय. तर वर्ग 1 शहरे म्हणजे कोणते? ज्याच्यामध्ये 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. आणि ही शहरे किती आहेत हे आपण मागं बघितलेलं आहे. 86वा प्रश्न, थेरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन 1945 कोणत्या तज्ज्ञाने मांडली? आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रँक डब्ल्यू नोटेनस्टाईन याने ही थेरी मांडलेली आहे. सो याच्यावर प्रश्न नेहमी विचारला गेलेला आहे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी कुणी मांडलेली आहे? सो ही FW नोटेनस्टाईनने मांडलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि कधीमध्ये कोणत्या साली मांडलेली आहे? तर 1945 साली. एस्से ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन 1798 मध्ये हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे थॉमस माल्थसने हे पुस्तक लिहिलेलं आहे. कधी लिहिलं आहे? 1798 मध्ये. आणि याचं नाव काय आहे? तर एस्से ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन. महत्त्वाचं आहे, थॉमस माल्थस आणि त्यांच्या पुस्तकावर नेहमीच प्रश्न विचारला गेलेला आहे. 88वा प्रश्न, माल्थसच्या सापळ्यानुसार म्हणजे माल्थसियन ट्रॅप काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 2. लोकसंख्या भूमितीय श्रेणीने तर अन्नधान्य उत्पादन गणितीय श्रेणीने वाढते. म्हणजे माल्थसियन ट्रॅप काय आहे? तर या ट्रॅपनुसार लोकसंख्या ही जॉमेट्रिक प्रोग्रेशननुसार वाढते आणि अन्नधान्य हे अर्थमेटिक प्रोग्रेशननुसार वाढते. सो हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरही प्रश्न इथं आलेले आहेत आणि यापुढे येऊ शकतात. 89वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कालखंड भारतीय लोकसंख्या वाढीचा स्थिर वाढीचा कालखंड म्हणून ओळखला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 2. 1921 ते 1951 हा जो कालखंड आहे तो स्थिर वाढीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. 90वा प्रश्न, सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते? आणि याचं योग्य उत्तर आहे उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल. हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. सो एकंदरीत ही भारतीय लोकसंख्या वाढ आणि कल सापेक्ष बदल हे इथं विचारलेलं आहे. सो एकंदरीत आपण भारतीय लोकसंख्या वाढीचे जे टप्पे आहेत ते महत्त्वाचे 4 टप्पे आहेत आणि त्याच्यावरच हे मागचे 2 प्रश्न होते. सो 4ही टप्पे आपण इथं बघूया. पहिला जो टप्पा आहे तो आहे 1901 ते 1921. हा स्थिर लोकसंख्येचा इथं टप्पा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये स्टॅग्नंट ग्रोथ असंही म्हटलं गेलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा. दुसरा जो टप्पा आहे तो आहे 1921 ते 1951. हा स्थिर वाढीचा कालखंड आहे, ज्याचा प्रश्न आपण मागे बघितलाच. त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो आहे 1951 ते 1981. हा जलद किंवा अतिजलद वाढीचा टप्पा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये पिरियड ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन इन इंडिया असंही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे असाही प्रश्न विचारतो की पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा कोणता पिरियड आहे? आणि तो आहे 1951 ते 1981. त्यानंतर 1981 ते 2011चा जो टप्पा आहे तो जलद वाढ मात्र वेग मंदावलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे 4ही टप्पे लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. याच्यावर नेहमीच मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. 91वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जमातीच्या म्हणजे ST लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येशी सर्वात अधिक असलेले राज्य कोणते आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे मिझोरम.
मिझोरामची जी लोकसंख्या आहे त्याच्या 94.4% लोक हे एस-टीचे आहेत, म्हणजे अनुसूचित जमातीचे आहेत. आपण इथं प्रमाण विचारलेलं आहे. जर एकूण लोकसंख्या विचारली तर ती एकूण लोकसंख्येनुसार सर्वात जास्त कशात आहेत तर मध्य प्रदेशमध्ये आहेत. जर टक्केवारीनुसार विचारलं तर मिझोराममध्ये आहेत. सो हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये 1.53 कोटी अनुसूचित जमातीचे म्हणजे एस-टीचे लोक राहतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. 2011च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जाती म्हणजे एस-सी संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य कोणते, म्हणजे इथं टक्केवारीनुसार विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पंजाब. पंजाबची जी लोकसंख्या आहे त्याच्या 31.94% लोक हे अनुसूचित जाती किंवा एस-सीची आहेत. आणि एकूण लोकसंख्येनुसार विचारलं तर ते उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 4.13 कोटी एस-सी किंवा अनुसूचित जातीचे इथं लोकसंख्या आहे. सो एकंदरीत हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. सेन्सस 2011नुसार जर आपण बघितलं तर भारतामध्ये एस-सीचे किती टक्के लोक आहेत तर 16.6% आहेत आणि एस-टीचे किती आहेत तर 8.6%. त्याच्यावर आपण प्रश्न बघितलेलाच आहे. आणि एस-सी बाबत बोलायचं झालं तर एकूण लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आणि टक्केवारीनुसार पंजाबमध्ये. तसंच एस-टी कॅटेगरीचं आपण बघितलं तर एस-टीची जी एकूण लोकसंख्या कुठं जास्त आहे तर ती मध्य प्रदेशमध्ये आहे आणि टक्केवारीनुसार मिझोराममध्ये. आता आपण महाराष्ट्राचं बघूया. महाराष्ट्रामध्ये जनगणना 2011नुसार एस-सीची जी लोकसंख्या आहे ती आहे 11.8% आणि एस-टीची आहे 9.4%. एस-सीची एकूण लोकसंख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे आणि टक्केवारीनुसार अकोला जिल्ह्यात जास्त आहे. एकूण लोकसंख्या एस-टीची सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात आहे आणि टक्केवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यात जास्त आहे. त्याच्यामुळे हे सर्व फॅक्ट्स इथं अत्यंत महत्त्वाचे आहेत, याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो. 93वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. 94वा प्रश्न, विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप म्हणजे पॉप्युलेशन पिरॅमिड इन डेव्हलपिंग कंट्रीज कसा असतो हे विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे रुंद पाया आणि अरुंद माथा म्हणजे वाईड बेस अँड नॅरो टॉप. सो एकंदरीत अशा प्रकारे ट्रायंगलमध्ये हा इथं स्तूप असतो. सो इथं तुम्ही लक्षात ठेवा रुंद पाया आणि अरुंद माथा. आणि हे आपण डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे विकसनशील देशाचं विचारलेलं आहे. वाईड बेस जो असतो तो वाईड असतो आणि जो टॉप असतो तो नॅरो असतो. 95वा प्रश्न, जनगणना 2011नुसार भारतात मातृभाषानुसार नोंदवलेल्या व्यक्तींची संख्या हिंदी व बंगाली भाषेनंतर सर्वात जास्त कोणत्या भाषेची आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मराठी. सो 1 नंबरला हिंदी आहे, 2 नंबरला बंगाली आहे आणि 3 नंबरला मराठी आहे. आणि यांचेच आपण टॉप 5 बघितले मातृभाषेनुसार लोकसंख्या असलेले इथं भाषा. तर पहिली आहे हिंदी बोलणारे 52.83 कोटी लोक आहेत की ज्यांची मातृभाषा हिंदी आहे. 2 नंबरला आहे बंगाली 9.72 कोटी. त्या 3 नंबरला आहे मराठी मातृभाषा असणारे लोक आहेत 8.30 कोटी. त्यानंतर आहे तेलुगू 8.11 कोटी आणि त्यानंतर आहे तमिळ 6.90 कोटी. अशाच ऑर्डरमध्ये तुम्ही हे 5ही भाषा इथं लक्षात ठेवायला पाहिजे. 96वा प्रश्न, जनगणना 2011नुसार भारतात धर्मानुसार लोकसंख्येची टक्केवारी हिंदू आणि मुस्लिम धर्मानंतर कोणत्या धर्माची सर्वात जास्त आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 4 ख्रिश्चन. जर आपण धर्मानुसार जी लोकसंख्या आहे याची जर टॉप 5 बघितले तर हे कोणते 5 धर्म आहेत तर पहिला आहे हिंदू धर्म असलेली लोकसंख्या ही 79.80% आहे भारतामध्ये. त्यानंतर मुस्लिम 14.23%, त्यानंतर ख्रिश्चन 2.30%. सो हे लक्षात ठेवा. तिसरा जो धर्म आहे तो आहे ख्रिश्चन. त्यानंतर आहे शीख 1.72% आणि 5वा आहे बौद्ध 0.70%. जर आपण हिंदू धर्माबद्दल बोललो तर सर्वात जास्त हिंदू धर्म असणारे लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर ती एकूण लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये 15.93 कोटी हिंदू लोक राहतात आणि टक्केवारीनुसार बघितलं आपण तर हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येनुसार 95.2% हे हिंदू आहेत. अशाच प्रमाणे आपण मुस्लिम धर्माबद्दल बघितलं तर एकूण लोकसंख्येनुसार सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये 3.85 कोटी आणि टक्केवारीनुसार लक्षद्वीपमध्ये 96.6% आणि फक्त राज्यांचा विचार केला तर ती जम्मू काश्मीरमध्ये जास्त आहे टक्केवारीनुसार 68.3%. त्यानंतर ख्रिश्चन धर्माबद्दल आपण म्हटलं तर सर्वात जास्त
एकूण लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर केरळमध्ये आहे. ती आहेत 61.41 लाख. आणि टक्केवारीनुसार नागालँडमध्ये 37.9%. नागालँडनंतर मिझोरममध्ये जास्त आहेत. शीख धर्माबद्दल आपण माहिती तर सर्वात जास्त एकूण लोकसंख्या ही पंजाबमध्ये आहे 1.60 कोटी. आणि टक्केवारीनुसार सुद्धा पंजाबमध्येच आहे 57.60% पंजाबमधले लोक हे शीख धर्मीय आहेत. बौद्ध धर्मामध्ये आपण बघितलं तर एकूण लोकसंख्येनुसार सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत तर महाराष्ट्र. त्याच्यामुळे महत्त्वाचा इथं प्रश्न होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये 65.31 लाख बौद्ध धर्मीय आहेत. आणि टक्केवारीनुसार सिक्कीममध्ये 27.4% लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. जैन धर्मात आपण बघितलं तर एकूण लोकसंख्येनुसार सुद्धा महाराष्ट्रातच जास्त आहेत आणि टक्केवारीनुसार सुद्धा महाराष्ट्रातच जास्त आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राचं आपण बघितलं तर एकूण लोकसंख्येनुसार बौद्ध आणि जैन हे दोन्ही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत. आणि टक्केवारीनुसार फक्त जैन आहेत 1.2%. सो हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. 14 लाख जैन लोक महाराष्ट्रात राहतात आणि टक्क्यानुसार हे 1.2% येते इथं. सो एकंदर आपण हे जे महत्त्वाचे 6 इथं धर्माची संख्या आहेत सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत ते आपण बघितलेलं आहे. 97वा प्रश्न. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या 2000 धोरणानुसार खालीलपैकी कोणत्या वर्षी आपले लोकसंख्या स्थिरीकरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य होईल? आणि याचं योग्य उत्तर आहे 2045. सो जे लोकसंख्या धोरणं आहेत ती महत्त्वाची आहेत आणि 2000चं जे लोकसंख्या धोरण आहे याच्यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. अजून जे फॅक्ट्स आहेत 2000च्या लोकसंख्या धोरणाचे ते तुम्ही लक्षात ठेवलेले पाहिजेत. हे इथं लक्षात ठेवा. आपण फक्त कोणत्या वर्षी लोकसंख्या स्थिरीकरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य होईल हे इथं विचारलेले, ती आहे 2045. 98वा प्रश्न. 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? आता भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे हे विचारले आणि याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. इथं आपण फक्त राज्यात विचारलेलं आहे. सो सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य सिक्कीम आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या स्टेट आणि युनियन टेरिटरी ह्या दोघांचा विचार केला तर ती लक्षद्वीपमध्ये कमी आहे. हा आपण इथं चार्ट बघू शकता. सर्वात कमी लोकसंख्या भारतामध्ये लक्षद्वीप या युनियन टेरिटरीमध्ये आहे आणि ती आहे 64,473. त्याच्यानंतर आहे दमण आणि दीवमध्ये 2.43 लाख. दादरा आणि नगर हवेलीमध्ये 3.44 लाख. 2011मध्ये हे दोन्ही वेगवेगळ्या युनियन टेरिटरी होत्या. आता या दोघांचं इथं मर्जिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा इथं फरक लक्षात ठेवा. आधी त्या 2011मध्ये वेगवेगळ्या होत्या. त्यानंतर चौथा आहे अंदमान आणि निकोबार 3.81 लाख. सो हे चारही जे आहेत पहिले हे युनियन टेरिटरीज आहेत. आणि त्यानंतर राज्य आहे सिक्कीम. सिक्कीममध्ये 6.11 लाख आहे. म्हणजे फक्त राज्याचा विचार केला तर सिक्कीममध्ये लोकसंख्या कमी आहे 6.11. त्यानंतर आहे चंदीगड 10.55 लाख. त्यानंतर आहे मिझोरम 10.97 लाख. त्यानंतर आहे पॉंडिचेरी 12.48 लाख. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश 13.84 लाख. त्यानंतर आहे गोवा 14.59 लाख. आणि त्यानंतर आहे नागालँड 19.78 लाख. जे आपण इथं रेडमध्ये हायलाईट केलेले हे राज्य आहेत आणि ग्रीनमधले युनियन टेरिटरीज आहेत, हे लक्षात ठेवा. 99वा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे बाललिंग गुणोत्तर म्हणजेच चाइल्ड सेक्स रेशो किती आहे? आणि तो आहे 918. हे आपण मागं बघितलेलंच आहे. सो ह्या फिगर तुम्ही सर्व लक्षात ठेवा. भारताचं जे चाइल्ड सेक्स रेशो आहे 2011 मधला तो आहे 918 आणि तो 2001 मध्ये 927 होता. हे आपण मागं सांगितलं नव्हतं, हे लक्षात ठेवा की 2001 मध्ये चाइल्ड सेक्स रेशो 927 होता भारताचा आणि 2011 मध्ये तो 918 झाला. म्हणजे तो 9ने कमी झाला. आणि जर आपण हे महाराष्ट्राचं बघितलं तर 2001 मध्ये 913 होता आणि तो 2011 मध्ये 894 झाला. म्हणजे इथं 19ने कमी झालेला आहे. भारताचा 9ने कमी झाला आहे आणि महाराष्ट्राचा 19ने कमी झालेला आहे. त्याच्यामुळे हे चारही फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. 100वा आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे बाललिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं आहे तर ते आहे अरुणाचल प्रदेशचं आणि ते आहे 972. आपण जर सर्वसाधारण लिंग गुणोत्तर बघितलं तर ते केरळचं जास्त आहे. पण इथं काय विचारलंय चाइल्ड सेक्स रेशो. चाइल्ड सेक्स रेशो कोणत्या राज्याचा सर्वात जास्त आहे तर ते आहे अरुणाचल प्रदेशचा. आणि इथं जे टॉप 4
राज्य आहेत ते आपण दिले. पहिलं आहे अरुणाचल प्रदेश 972, त्यानंतर मिझोराम 970, मेघालय 970 आणि छत्तीसगड 969. सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे तर हरियाणामध्ये 834 आणि त्याच्यानंतर पंजाबमध्ये 846. सो सर्वात जास्त अरुणाचल प्रदेशमध्ये 972 आणि सर्वात कमी हरियाणामध्ये 834. हे आपण चाइल्ड सेक्स रेशोबद्दल बोलत आहोत. आता जो सेक्स रेशो आहे याच्याबद्दल हरियाणाच्या फिगर इथं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण की हरियाणाचा जो चाइल्ड सेक्स रेशो किंवा नुसता सर्वसाधारण सेक्स रेशो हा कमी आहे आणि त्याच्यामुळेच हरियाणामध्ये ज्या बेटी बचाव बेटी पढाव ही स्कीम इथं सुरू झाली होती, कारण की इथं मुलींची जी लोकसंख्या आहे ती कमी आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही फिगर तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. सर्वसाधारण लिंग गुणोत्तर जे आहे हरियाणाचं ते आहे 879 आणि बाललिंग गुणोत्तर आहे 834. या फिगर विचारल्या जाऊ शकतात 2011च्या जनगणनेच्या. त्याच्यामुळे हे दोन्ही फिगर इथं लक्षात ठेवा हरियाणाच्या. शेवटी आपण काही कॉमन जे फॅक्ट्स आहेत ते इथं रिवाईज करूया. भारताचं जे जनगणना 2011चे कॉमन फॅक्ट्स आपण बघितले तर लोकसंख्या 121.09 कोटी, लोकसंख्येची घनता 382, साक्षरता 72.98%, सर्वसाधारण लिंग गुणोत्तर 943, बाललिंग गुणोत्तर 918, दशकातील वाढ म्हणजे 2001 ते 2011 मधील वाढ 17.60% आणि हाही फॅक्ट आपण प्रश्नाच्या स्वरूपात घेतलेला नाही, पण याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही. 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन ही 63.4% आहे. आणि महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर लोकसंख्या 11.24 कोटी, लोकसंख्येची घनता 365, साक्षरता 82.34%, सर्वसाधारण लिंग गुणोत्तर 929, बाललिंग गुणोत्तर 894 आणि दशकातील वाढ 15.99%. आता हे आपण समरी दिलेले आहे, याच्याबाबतचे प्रश्न आपण आधी घेतलेलेच आहेत. सो एकंदरीत आपण हा व्हिडिओ इथं या व्हिडिओमध्ये सर्व 100 प्रश्न उत्तरे बघितलेले आहेत. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.